2 दिवस झाला आम्ही गावाकडे आलेलो आणि मी आणि आरुष आज आलो होतो शेतात फेरफटका मारायला. आरुषच्या पप्पांनी गाय पण आणली होती चरायला. तर आहे ना त्यांना मी बोलले आरुषला आणा थोडंसं फिरवून, मी चारते गायला म्हणून. तर तेच आरुषला घेऊन गेले होते. नंतर थोड्या वेळ येऊन बसले. आरुष पण खेळत होता आमच्यापाशी आणि त्याला मी सांगितलं होतं तुला काय माती खेळायची ती खेळ, पण ना त्याची तब्येत जरा ठीक नव्हती त्याच्यामुळं तो काय त्याला एवढा मूड नव्हता खेळायला. तरी पण खेळला बऱ्यापैकी तो. आणि आम्ही अशा टायमाला शेतात आलो होतो ना, एकदम छान वारं सुटलं होतं आणि वातावरण पण असलं भारी झालं होतं. आणि एकदम असं मी या जगातली सगळ्यात सुखी माणूस आहे असं मला फील होत होतं त्यावेळेस. एवढं भारी वाटत होतं. आरुषच्या पप्पांना मी म्हणत होती की आपण घरीच नको जायला, ह्या टायमाला शेतात किती छान वाटतं ना, आपण इथेच बसूयात. थोड्या वेळ गायला चारला आणि त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो होतो सगळेच. दिवस मावळायला थोडा वेळ होता त्याच्यामुळे आरुषच्या पप्पांना म्हणलं आम्हाला मंदिरात घेऊन चला. शंभो हर 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 महादेव ओम जय 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 गणितनाथ महाराज की जय. मंदिरातून घरी आल्यावर लगेच मी स्वयंपाकाला लागले होते. आरुषसाठी भात बनवला होता, आमच्यासाठी भाकरी आणि मेथीची भाजी बनवली होती आणि सगळा स्वयंपाक माझा तयार होता. आणि आरुषचे पप्पा ऐन टायमाला मित्राच्या वाढदिवसाला गेले आणि तिकडूनच जेवण करून येणार होते आणि माझा एवढा संताप झाला ना. आधीच विचारत होते मी तुमचा स्वयंपाक बनवायचा आहे की नाही, तर ते आधी हो बोलले होते. आणि सकाळपासून ते जेवायला घरीच नव्हते आणि सकाळपासूनच त्यांचं स्वयंपाक शिल्लकच राहत होता. त्याच्यामुळे मला एवढा राग आला होता ना, पण जाऊ देत आता काय करणार. दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर आवरून रिटर्न यायला निघालो होतो आणि आल्यावर पाहते तर काय सगळं आवरून गेले होते मी आणि घरात सगळी पांढरं झालं होतं. एवढी धूळ आली होती. समोर ना कलरचं काम चालू होतं तर त्याचीच धूळ आली होती. मला तर वाटतं ते पुट्टी वगैरे काय असतं ना कलर द्यायच्या आधी त्याचीच असेल. पण आहे ना आलं की मी लगेच कामाला लागले होते. भांडी घासली सगळी, त्यानंतर फरशी वगैरे पुसली, कपडे होते आमची तेही धुतली होती आणि माझा सगळा दिवस ते आवरण्यातच गेला. त्याच्यानंतर आहे ना मम्मीने भाजी दिली होती आणि तीच थोडीशी रुपालीला आवडती म्हणून तिला द्यायला गेले होते. तर चला बाय.